सचिनजी, तुमच्या प्रत्येक चित्रपटामध्ये अशोक मामा असतातच आणि तुमच्या जोडगोळीनं विनोदी चित्रपट दिले, अत्यंत इमोशनल असे दर्जेदार चित्रपट सुद्धा दिलेले आहेत. ते इतक्या वर्षांच्या तुमच्या सहवासाचा काही अनुभव आमच्याबरोबर शेअर कराल का? आम्ही एकत्र आहोत आणि असतो, तोच एक फार मोठा अनुभव आहे असं आम्हाला वाटतं. अशोक मला असं वाटतं एका शब्दात उत्तर देऊ शकतो. एवढे चित्रपट केले हाच मोठा अनुभव, आणि अनुभव याच्यावरच तर आम्ही जगतो. अशोक बद्दल मी एक गोष्ट सांगू इच्छितो, आणि ती गोष्ट म्हणजे की तो स्क्रीनवरती कितीही विनोदी किंवा कॉमिक असा जरी असला, त्याच्या पर्सनल लाईफमध्ये तो अजिबात विनोदी नाही आहे. हे जाणून कदाचित लोकांना आश्चर्य वाटेल. अत्यंत सिरियस असा माणूस आहे अशोक सराफ. म्हणजे आम्ही दोघं एकत्र वर्षोनवर्ष आहोत आणि वर्षोनवर्ष यानंतर सुद्धा राहणार आहोत, पण आमचे स्वभाव टोटली डिफरंट आहेत एकमेकांपेक्षा, आणि म्हणूनच आम्ही एकत्र आहोत. या जोडगोळीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. पृथ्वी हे रूप दाखवण्यासाठी येते आहे मृणाल दुसानेस. तारों में सज के अपने सूरज से देखो धरती चली मिलने. तारों में सज के अपने सूरज से देखो धरती चली मिलने. आग सी लपके जलती हुई राहें जी को दहलाए बेचैन तूफान की आहें. ना डरेगी ना रुकेगी, देखें क्या हो कहा दिल ने. तारों में सज के अपने सूरज से देखो धरती चली मिलने. देखो धरती चली. मृणाल, तुझं अभिनंदन. या मंचावरती स्पर्धेतला तुझा पहिला परफॉर्मन्स झाला. वा. बरं का, नाचत असताना तुझी एक बट अशी येत होती. दॅट वॉज बट नॅचरल. अशी समोर येत होती. बटबटीत नाही वाटली? नाही नाही, बिलकुल नाही वाटली. खूप नॅचरल अशी बट येत होती. मला ते बघत असताना असं वाटत होतं की एक छानशी एखादी वेल, झाडाची अशी एक छानशी फांदी अशी खिडकीच्या समोर अचानक आलेली आहे, आणि असं वाटतं की ती हलवूच नाही, ती तशीच ठेवावी. चुकली का माझी उपमा? आजच्या या नृत्यामधला तुझा काय वेगळा विचार होता, तुझ्या गुरुचा? अशी ही पृथ्वी जिला सूर्याची भयानक आणि अतोनात ओढ आहे, ती सूर्याकडे झेपावते
आणि तिचं त्याच्यावरती भयंकर प्रेम आहे. आणि एक क्षण असा येतो त्या वेडामध्ये ती त्याच्या जवळ जायला लागते आणि एक क्षण असा येतो जेव्हा ती त्याच्याजवळ पोचते तेव्हा त्याच्या आगीने ती खाक होते. तर मला हे या गाण्यातनं सांगावंच वाटतं. वाह वाह. तर आता ह्या नृत्य प्रकाराबद्दल जाणून घेऊया आपल्या गुरूंचं काय मत आहे. परफॉर्मन्स मला आवडला. तू खूप प्रामाणिकपणे जे काय कोरिओग्राफ केलं होतं ते खूप छान केलंस. मला कोरिओग्राफी अजून छान असती तर अजून मजा आली असती, पण तू खूप छान परफॉर्म केलास. गुड. तुझा क्लासिकल फॉर्म असल्यामुळे तुझे एक्सप्रेशन्स खूप सुंदर आहेत थ्रू आउट द परफॉर्मन्स टिल एंडवरती जाऊन करेपर्यंत. मला थोडा स्टिफनेस वाटला तुझ्या हातांमध्ये, जिकडे तू होल्ड करून बऱ्याच मुवमेंट्स होत्या. अदरवाईज इट वॉज गुड. थँक्यू. जाणून घेऊया तुला तर किती मार्क्स मिळालेले आहेत. दीपाली 7 मार्क्स मिळालेले आहेत. फुलवा 7 मार्क्स मिळालेले आहेत. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ॲव्हरेजनुसार तुला 100 पैकी 70 मार्क्स मिळालेले आहेत. जाणून घेऊया अशोक मामांचं काय मत आहे या परफॉर्मन्स बद्दल. चांगला होता, खरंच चांगला होता. नो डाऊट. मुवमेंट्स बघायला गेलं तर खरंच छान होतं. शेवटी आपण धरती ही आपली आई समजतो आणि आई शपथ तू फार छान केलंस. वाह. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. छान कॉन्सेप्ट आणि छान गाणं निवडलं. कोरिओग्राफी बद्दल म्हणायचं झालं तर एक बीट आहे, त्याचा पिकअप आहे. दारा 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 आ असं येतं. 2 वेळेला आलं, नाही यूज झालं. आणि छान ते सगळं सुंदर झालं. आणि मयूरच्या भाषेत शेवटच्या एंडला तुम्ही अशा वर गेलात आणि तिथे तुम्ही ते संपवलं. आणि ज्या प्रकारे तुम्ही ती ऍक्शन केलीत, तर त्यात मला असं कुठेतरी वाटलं की आपल्या या विषयाला धरून सुद्धा ते झालं आणि थोडंसं ग्लोबल वॉर्मिंगकडे पण ते झुकलं असं मला वाटतं. तुम्ही एक जेव्हा गाणं सुरू झालं तारो मे सज के, त्यावेळेला तारो मेची लिप मुवमेंट तुम्ही करण्याचा प्रयत्न केलात. तर ह्याची काळजी घ्या, कारण या गोष्टी मग दिसायला लागतात परफॉर्मन्स मध्ये, है ना. तर ऑल द बेस्ट टू यू अँड कीप इट अप. थँक्यू सर. सर, मृण्मयी ह्या शब्दाचा अर्थ मातीपासून बनलेली. मग चिन्मयी म्हणजे काय, चिनी मातीपासून बनलेली का हो?